एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा। हा बोल का? फार विचित्र झालंय सगळं। मुळात लग्न हीच कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे आणि कुटुंब संस्थेचा पायाच लग्न संस्था आहे, तेव्हा लग्न म्हटलं की घरातली माणसं इन्व्हॉल्व होणारच। अरे बापरे, काहीतरी खरंच गंभीर दिसतंय। काय झालं उल्का? राधा माहेरी गेलीये। तिच्यात आणि घनात कंपॅटेबिलिटी इश्यूज आहेत असं घना सांगत होता। अरे बापरे, कधी झालं हे सगळं? म्हणजे कसं काय? अचानकच गेलीये ती। म्हणजे मी बोलणार आहे तिच्याशी, पण काय ना सगळ्यांना उत्तर देऊन देऊन कावली असेल ती। मला विनोद खरंच समजत नाही की त्यांच्यात काय झालं असेल। खरं तर चांगलं सुरू होतं रे सगळं। अच्छा, म्हणजे मला वाटतं कावळ्याचा पंचरंगी पोपट होण्याशी याचा काहीतरी संबंध असावा। विनोद काय? पोपट? हा म्हणजे उल्का, एक कावळा असतो असं आपल्याला वाटत असतं, पण मग अचानक त्याचा पंचरंगी पोपट होतो। पण कावळ्याने कावळाच असायला हवा, कारण पोपट वेळा लावतो। विनोद, यू आर टू मच। जोक्स करतोयस तू आता? नाही, जोक नाहीये हे। असं घना माझ्याशी काहीतरी बोलत होता परवा आम्ही भेटलो होतो तेव्हा। अस्वस्थ वाटत होता। तुला काही अर्थबोध होतोय का यातनं? कावळा पोपट? नाही, मलाही काही बोध होत नाही बाबा। नाही, एक मिनिट। कावळा कावळाच आहे असं म्हणजे आपल्याला आधी वाटत असतं, तो पंचरंगी पोपट असल्याचं नंतर कळतं असं काहीतरी तू म्हणत होता। एक मिनिट, म्हणजे तू म्हणतोयस तसं जर बघितलं तर ह्याचा अर्थ असा होतो की आवडत नसलेली गोष्ट आवडायला लागते, बरोबर? पण ह्यांच्यात तर तसं नाहीये, त्यांचं भांडण झालंय। अरे बापरे, म्हणजे हे असं आहे? म्हणजे उल्का फोन ठेव खाली आधी, हे गंभीर आहे। मला ताबडतोब घनाला भेटायला पाहिजे, मी आत्ताच्या आत्ताच निघतोय। अरे कावळा पोपट, घना कधीपासून अशी कोडी घालायला लागला? सोडवायला पाहिजे कोडी। तू ऑफिस मधनं फ्री झालीस की मला सांग, मी येईन कुठेतरी आणि आपण बाहेर भेटू दोघे। ओके राधा। एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा।